नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय बनलेला आहे। कारण मागच्या 5 दिवसापासून बच्चूभाऊ कडू हे अमरावतीमध्ये शेतकऱ्याच्या मागणीसाठी, अन्नदात्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। मागील 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यांचे कार्यकर्ते देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करत आहेत। आपण बघितलं तर पाण्यामध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन काही ठिकाणी झालं, त्यानंतर जमिनीमध्ये अर्ध गाडून त्या ठिकाणी आंदोलन झालं, त्याचबरोबर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये जाऊन अर्ध नग्न आंदोलन झालं, त्यानंतर टावरवरती जाऊन देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पसरलेलं आहे। त्यांच्या आंदोलनाला वेगवेगळ्या नेत्यांनी, संघटनांनी भेट दिलेली आहे। आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला जवळपास 5 दिवस झालेले आहेत आणि 20 पेक्षा जास्त आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर 6 पेक्षा जास्त खासदारांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि जवळपास 100 पेक्षा अधिक शेतकरी संघटना असतील, विविध संघटना असतील, त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आता प्रश्न असा पडतो, शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार? आता आपण बघितलं तर 6 महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि सरकारनं शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा संपूर्ण 7/12 आपण कोरा करणार आहोत आणि तीच मागणी बच्चूभाऊ कडू यांनी लावून धरलेली आहे। वेगळं काहीच मागितलेलं नाही। सरकार म्हटलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा पूर्ण 7/12 कोरा करू। आता 6 महिने झाले, अनेक नेत्यांनी, त्याचबरोबर बच्चू कडूंनी देखील ही वाट बघितली असेल की 6 महिन्यापर्यंत वाट बघितली असेल की कर्जमाफी होईल, 7/12 कोरा होईल। मात्र शेतकऱ्याचा 7/12 कोरा व्हायला काय तयार नाही। उलट शेतकऱ्याचा अपमान करणारे शब्द या सरकारमधले काही मंत्री करत होते। आता मागच्या काही दिवसापूर्वीच कृषी मंत्र्यांनी असं विधान केलं की वसाळ गावची पाटीलकी आम्हाला अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी याच्या अगोदर देखील एक विधान केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी मोठे लग्न करतात, थाटामाटामध्ये कार्यक्रम करतात आणि त्यांना कशाची कर्जमाफी करायची, असे वेगवेगळे विधानं केली। आणि त्यानंतर अजितदादा पवार यांनी स्वतः असं विधान केलेलं आहे की माझ्या एकाही भाषणामध्ये मला दाखवा की मी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र भाजप सरकारने हे आश्वासन दिलेलं होतं, म्हणून ही मागणी आता बच्चू कडू यांनी लावून धरलेली आहे। खरं तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला वेगवेगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। राजू शेट्टी साहेब असतील, सदाभाऊ खोत असतील, मनोज दादा जरांगे पाटील असतील, बऱ्याचशा नेत्यांनी आता त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आता शेतकरी पुत्र म्हणून आणि शेतकऱ्यांची मुलं म्हणून आपली काय जबाबदारी आहे, तर आपण हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे। ते कशा स्वरूपाने? सोशल मीडिया आपल्या हातात आहे, मोबाईल आपल्या हातात आहे, जेवढ्या पोस्ट करता येतील, जेवढे आपले शेतकरी कर्जमाफी संदर्भातली जी काही आपल्याला ज्ञान असेल, जी काही माहिती असेल ती आपण शेअर केली पाहिजे। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। आपण रोज पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर पाहतो, सोशल मीडियावरती पाहतो। ही वेळ शेतकऱ्यावरती का आली? तर सरकारचे जे काही धोरण आहेत, आयात निर्यातीचे असतील, हे धोरण देखील शेतकऱ्यांचा खोट घेत आहेत। आणि त्यानंतर केंद्र सरकार म्हटलं होतं, राज्य सरकार म्हटलं होतं की सरकार शेतकऱ्याचा शेतमाल हा हमी भावाने घेईल। लाखो शेतकऱ्यांनी नोंदणी केली, मात्र त्यापैकी केवळ 20% शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावाने खरेदी केला। बाकीचे 80% शेतकऱ्यांवरती जो काही 11,000 रुपये असेल, 11,000पेक्षा जास्त दर सोयाबीनचा असेल, ती सोयाबीन 3,000 रुपये क्विंटलने विकावा लागली। त्यामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आलेली आहे, आत्महत्येची वेळ आलेली आहे। आसमानी संकट असेल, अवकाळी असेल, या सगळ्या संकटामुळे आधीच शेतकरी खचलेला आहे। त्यात सरकारने अनुदान देऊ, हे करू, ते करू अशा अनेक घोषणा केल्या। आता आपल्याला प्रधानमंत्री यांच्या स्वरूपातून 2,000 रुपये मिळतात 2 महिन्याला, वेगवेगळ्या योजना काढल्या, मात्र या योजना उपयोगाच्या नाहीत। शेतकऱ्यांना जे पाहिजे ते म्हणजे शेतीमालाला हमी भाव। मग शेतकऱ्याला कुठल्या योजनेची 100% गरज पडणार नाही। आता जसे की लाडकी बहीण योजना काढली, आता जो हमी भावाने समजा 11,000 रुपयाने जर सोयाबीन विकली क्विंटल, तर ती जर खरेदी नाही केली सरकारने केंद्रावरती, तर ती 3,000 रुपये खरेदी केली जाते। मग लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, त्याचा उपयोग आपल्याला होत आहे का? हे सरळ आणि साधा प्रश्न उपस्थित झालेला आहे।
आणि आपण बघितलं तर सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव तिथंच आहेत आणि जे काही शेतीचे साहित्य लागते त्याचं 3-4 पट या मागच्या 10 वर्षांमध्ये भाव वाढलेले आहेत, मात्र शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत। आता सरकार म्हणतंय आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। आता योग्य वेळ कधी येणार आहे? अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, अनेक शेतकरी आपले लहान लहान चिलं पिलं मुलं बाळ सोडून आपलं आयुष्य संपवतात, म्हणजे गळ्याला दोर लावतात। ही भयान परिस्थिती शेतकऱ्याची आहे। आता आपण जर कधी बघितलं तर शेतकऱ्याच्या मोठ्या अपेक्षा नाहीत, आशा नाहीत। शेतकरी कांद्याची फोडून कांदा फोडून त्याच्यासोबत भाकर खातो, ना तेल असो ना मीठ असो, ऊन वारा असेल पाऊस असेल, हे सगळं शेतकरी सहन करतो आणि शेतकरी काबाड कष्ट करून त्याच्या फक्त गरजा अन्न निवारा वस्त्र हे मिळावं ह्यासाठीच तो हे काम करत असतो। मात्र तरी सुद्धा सरकार असेल, इथली व्यवस्था असेल, त्याच्या पदरात काहीही टाकायला तयार नाही। त्यामुळे शेतकरी आहे त्याला आत्महत्या कराव्या लागतात। आता खरं पाहायला गेलं तर सरकार बोलतंय की शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी करायची, तिजोरीवरती भार आहे। आता लाडकी बहीण आणली, जी कोणी मागणीच केलेली नाही, तिची तसली योजना सरकारने या ठिकाणी राबवली। त्यामुळं तिजोरीवर भार येईल नाही येईल हे प्रश्न शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही। त्यामुळे सरकारने हे नियोजन करणं गरजेचं आहे।